असलेले अतुल जैन आज इकडे उपस्थित आहेत। प्रत्येक वेळी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारं, लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवणारं असं नेतृत्व अतुल जैन आज इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपल्या सर्व नमस्कार, मी अतुल जैन सफल होत आपली बातमी या चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण जोगेश्वरी या विभागात आहोत। या ठिकाणी रामनवमी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक विशेष महिलांचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम, असे अनेक खेळाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। सगळ्या महिला आपल्या समोर आहेत। अत्यंत नटून ठटून या ठिकाणी त्या महिला या ठिकाणी गेम खेळण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गेममधून त्यांना प्राइजेस मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी श्यामनगरच्या श्री साईनाथ सेवा समिती ट्रस्ट मंदिर संलग्न कट्टा बॉईज श्यामनगर जोगेश्वरी पूर्व यांच्या वतीनं हा महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। चला तर बघूया कशा पद्धतीने हे खेळ होत आहेत। मी सुद्धा तुम्हाला दाखवतो की हे खेळ कशा पद्धतीने होत आहेत। जी पत्नी आहे तिचं नाव ऐकलं तर आनंद या महिलांना मिळतो। रोजची घरची कामं करता करता काहीतरी आज विशेष असं आपल्याला बघायला मिळत आहे। आनंद होतो असा की महिलांना आपण काय देतो नेमकं। महिला आपल्यासाठी घरात खूप काय करत असतात, पण आपण नेमकं त्यांच्यासाठी काय करत असतो। तर खरंच या जोगेश्वरी विभागामध्ये शिवाजी खेळणार आणि त्यांची टीम ही खूप कामं करत असते आणि अत्यंत सुंदर अशा छोट्या मुलांपासून, महिलांपासून, ज्येष्ठांपासून असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। या सगळ्या व्हॉलेंटियर्स आहेत। या व्हॉलेंटियर्स सगळ्या काम करतात की जशा पद्धतीने चांगल्या बॉल्स या डब्यात जातील त्यांना हे पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे। तर बघूया आता की कुठल्या महिला अशा पद्धतीने पारितोषिक जिंकतात। आपण बघूया। आपण बघू शकतो की या ठिकाणी होल्डरमध्ये बल्ब लावायचे। तर या वहिनी किती होल्डरमध्ये बल्ब लावतात, किती मिनिटामध्ये, हे आपण बघायचं आहे। मॅम, किती मिनिटाचा हा गेम आहे? किती मिनिटाचा गेम आहे? 15 सेकंडचा हा गेम आहे आणि या 15 सेकंडमध्ये यांना बल्ब लावायचे आहेत। तर आपण बघतोय की आपण 5 होल्डरमध्ये त्यांनी हे बल्ब लावलेले आहेत। तर अशा पद्धतीने असे अनेक खेळ या ठिकाणी आहेत। आपण बघूया, अजून त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत। काकी, बरं वाटतं की आज काहीतरी महिला घरचं सोडून, काम सोडून तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करताय, आनंद लुटताय। काय विशेष असं कसं वाटतंय तुम्हाला आज घरचं काम सोडून तुम्ही बाहेर गेम खेळायला आलाय? आवडतं आम्हाला यायला। हा, छान शाळेची वगैरे आठवण येते आम्हाला। अशा पद्धतीने सगळ्या महिला खूप खुश आहेत। त्यांना आनंद होतोय। अजून काहीतरी गेम बघूया। या ठिकाणी खेळ ठोकायचे आपण बघतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी खेळ ठोकले जात आहेत। किती मिनिटात हे खेळ ठोकले जातात? 10 सेकंदामध्ये किती खेळ ठोकले जातात? तर या वहिनीने या ठिकाणी खेळ ठोकलेले आहेत। आपण बघूया किती खेळ ठोकले त्या ठिकाणी। 6 खेळ त्यांनी ठोकलेले आहेत 15 सेकंदामध्ये। अशा पद्धतीने अनेक खेळ या ठिकाणी आहेत आणि भरपूर महिलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। हाच महत्त्वाचा विषय आहे की विभागामध्ये जेव्हा आपण कार्यक्रम घेतो तेव्हा किती उत्साहात लोकांचा सहभाग असतो। तर आपण नक्की बघू शकतो की जोगेश्वरीच्या विभागामध्ये महिला असो किंवा युवा असो, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असो, सगळे उत्साहाने या ठिकाणी भाग घेत असतात आणि खेळ खेळत असतात। तर हे सगळे या ठिकाणी साईनाथ सेवा समिती ट्रस्ट संलग्न कट्टा बॉईज श्यामनगर जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी कसं असतं की उत्सव साजरे होत असतात, पण उत्सव साजरे होत असताना अजून आपण लोकांना काय देऊ शकतो, तर हेच महत्त्वाचं असतात की वर्षभरामध्ये अनेक खेळ किंवा अनेक मेडिकल कॅम्प्स किंवा अनेक मुलांसाठीचे कार्यक्रम हे घेणं फार आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीने असे या ठिकाणी कार्यक्रम होत असतात। महाराज म्हणजे कोण हो? शक्ती शक्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगनांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगांना जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। अशा या रयतेच्या राजात माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। रक्तात भिनलाय काय, जय जिजाऊ जय शिवराय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।
का? मला तो ना बल्ब लावायचा गेम आवडला. मी 3 लावले बल्ब. हां, किती 15 सेकंदात. चौथा गेला जरा टच होईल आणि राहिला. कारण का आपण आपल्या घरातलं काय बल्ब गेला तर आपण काय पटकन दुकानातून आणतो. एक टेबल येतो, आपली उंची पुरत नसते. वरती जाऊन आपण पहिला आधी बटन ऑफ करून ठेवायचं. मग व्यवस्थित त्या खाचे तसा बल्ब अडकवायचा, खाली उतरायचं, बटन ऑन करायचं. म्हणजे आपण ही घरातले एक इंजिनियरच आहोत असं मी समजते. नक्कीच महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे गेम डिझाईन केले आहेत. ज्यांचे 3 गेम झाले त्यांना बॅक साईडला जागा आहे, तिथे बसून तुम्हाला चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. भाई तेंडुलकर यांना विनंती करतो, तिला व्यासपीठावर उभं कर, ती सन्मानित व्यक्ती आहे. मला आताच कळलं तुला वेगवेगळ्या भाषा येतात. लहान मुलांनी जरा बघा गेमकडे, सगळे एकदम. तर आपण या ठिकाणी बघतोय की खूप आनंद होतो आपल्याला की ज्या पद्धतीने एखादं मंडळ काहीतरी सामाजिक उपक्रम राबवतं आणि फक्त उत्सव म्हणून उत्सव साजरा न करता वर्षभर काहीतरी आपल्या विभागातल्या लोकांना आपण दिलं पाहिजे हे समजणारी मंडळं फार कमी आहेत. आणि अशाच पद्धतीने जोगेश्वरीमध्ये शिवाजी खैरनार आणि त्यांची टीम जी काम करते याबद्दल खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण का वर्षभर त्यांचे उत्सव आणि उत्साह चालू असून आपण बघितलं की ज्या पद्धतीने महिलांचा जो घराणा या ठिकाणी आहे उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी हे एक मनामध्ये एक आनंद कशा पद्धतीने असतो हे आपण बघू शकतो या ठिकाणी. नाही तर काही ठिकाणी आपल्याला फक्त बोलवावं लागतं, पण आज या ठिकाणी आवर्जून महिला सगळ्या खेळामध्ये भाग घेतात, याचा आनंद वेगळा असतो. तर चला आपण मंडळाच्या सर्वांशी आपण चर्चा करूया की कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. साईनाथ सेवा समिती ट्रस्ट मंदिर संलग्न कट्टा बॉईज श्यामनगर जोगेश्वरी पूर्व यांचे मंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने हे उत्सव ते आज आनंदाने साजरे करत आहेत. कारण हे उत्सव साजरे करत असताना वर्षभर काहीतरी करावं हे विशेष असतं आणि ते आज या ठिकाणी करत आहेत. काका काय म्हणाल की ज्या पद्धतीने आज आपण काहीतरी वेगळं लोकांमध्ये देत आहे. रामनवमी आहे, आंबेडकर जयंती आहे आणि आज लोकांना एक खेळण्यासाठी महिला घरात बिझी असतात नेहमी, पण त्यांना तुम्ही बाहेर काढलं आहे, काय असा विषय? साईनाथ सेवा समिती ट्रस्ट ही नोंदणीकृत संस्था आहे. आम्ही विविध उपक्रम राबवतो. त्यात शिवाजी खैरनार यांनी एक आम्हाला मीटिंग होऊन सांगितलं की आम्हाला वहिनीसाहेब हा प्रोग्राम करायचा आहे. तर मग आमच्या डोक्यात कल्पना आली की करून पाहावं. पण जेव्हा आम्ही हे पाहिलं तर असं वाटतं की दरवर्षी हा प्रोग्राम व्हावा. तसंच आम्ही रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि ह्या उपक्रमातर्फे आम्ही जे उपक्रम करतो त्यात सहकार्य आहे खैरनार साहेबांचं मोठं असतं. पिंपळकर मॅडम, खरंच आनंद वाटतो की ज्या ठिकाणी आपण घरात काम करत असताना समाजात काहीतरी करावं हे फार महत्त्वाचं असतं. आणि कसं असतं की महिला सहजासहजी बाहेर निघत नाही आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना बाहेर काढलेलं आहे. काय खास मॅम, तुम्ही कशा पद्धतीने यांच्या संपर्कात आहात? सर्वात पहिलं मी साईनाथ सेवा समितीचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला. कारण आमच्यासाठी हा प्रोग्राम होत होते खूप, पण सगळ्याच बायका नव्हत्या येत. पण ह्या साईनाथ सेवा समितीने आम्हाला तो चान्स दिल्याबद्दल सगळ्या महिला आता बाहेर आल्या आहेत. गेली 1 महिना आम्ही ही प्रॅक्टिस करतो आहे, प्रयत्न करतो आहे, सगळ्यांना घरोघरी जाऊन विचारतो आहे कोण येणार, आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली वहिनी साहेबची आणि आता भरघोस यश मिळतं आहे ह्या प्रयत्नांना. आम्हाला पण खूप बरं वाटतं की आम्हाला वाटलं नव्हतं एवढा चांगला प्रोग्राम होईल. कारण मुलांसाठी तर प्रोग्राम असतातच, लहान मुलांसाठी पण असतात आणि मोठ्या मुलांसाठी पण हे क्रिकेट वगैरे असतात, पण ह्या महिलांसाठी काहीच नव्हतं. यावेळी आम्हाला बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. आमच्या सगळ्या जोगेश्वरीच्या महिलांना एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम राबवला गेला आहे आणि खूप चांगला उत्साह आहे महिलांमध्ये. आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि ठीक आहे, हा दरवर्षी व्हावा अशी आमची इच्छा आणि अजून नवीन काहीतरी व्हावं असं आम्हाला वाटतं आहे. आपल्यासोबत माझे खास मित्र, लाडके मित्र जोगेश्वरीचे शिवाजी खैरनार आहेत. शिवाजी, समन्वय समिती याच्या माध्यमातून काम करता करता विभागामध्ये सुद्धा आपली छाप छोडणं फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही यामध्ये फार ॲक्टिव्ह आहात, याबद्दल आनंद वाटतो. आणि विभागामध्ये काहीतरी वर्षभर कार्यक्रम व्हावेत हा खरं म्हणजे एक वेगळा उपक्रम असतो, कारण की हे शक्यतो सगळ्या मंडळांना जमत नाही. पण आज तुम्ही काहीतरी विशेष करताय, रामनवमी आणि आंबेडकर जयंती असं तुम्ही मला फोनवर सांगितलं. तर या जी संधी साधली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला खेळ पैठणीचा कशा मनाचा विषय आला आणि हा कार्यक्रम आज कशा पद्धतीने होतो आहे?
धन्यवाद. सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगेन की सर्वप्रथम सर्व नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या रामनवमी उत्सवाच्याही तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपण मूळ म्हणजे त्याचं उद्दिष्ट ध्येय खूप वेगळं आहे. आपण खेळ पैठणीचा हा ह्याच्यासाठी करतो की प्रत्येक महिला ही स्वावलंबी व्हावी. जर तुम्ही स्टॉल गेम बघाल तर प्रत्येक स्टॉलवर जो पहिला स्टॉल गेम आहे तो फळीवर हातोडीने खेळ ठोकणे आहे. म्हणजे कुठेतरी पुरुषप्रधान देशामध्ये महिलांना सक्षम करण्याचा तो प्रयत्न आहे. दुसरा गेम जो स्टॉल गेम आहे दुसरा, त्याच्यामध्ये होल्डरवर बल्ब लावणे. होल्डर आणि बल्ब लावतानाही पुरुष प्रत्येक वेळी त्या गेममध्ये त्या ह्याच्यामध्ये सहभागी असतात, पण त्या महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तो गेम घेतलेला आहे. तिसरा बकेटमध्ये बॉल हा महिलांचा आवडता खेळ आहे, तो आपण घेतला आहे. हे 3 स्टॉल गेम झाल्यानंतर ग्रुप गेम आहेत. ग्रुप गेम स्टॉल गेम हे विनर झाल्यानंतर सेमीफायनल फायनल अशा पद्धतीचं स्वरूप असतं. पण हा कार्यक्रम तेवढाच होत नाही. येणाऱ्या लोकशाही निवडणूक असल्या कारणाने त्याचीही जनजागृती जास्तीत जास्त महिलांनी मतदान करायला हवं. मतदान का करायला हवं, मतदान कशासाठी करायला हवं, लोकशाही काय आहे हेही आपण या खेळाच्या मार्फत जनजागृती करत असतो. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मार्फत अनेक गणेशोत्सव मंडळासोबत आपण काम करतोच. पण त्या व्यतिरिक्त दहीहंडी समन्वय समितीमध्ये असल्यामुळे दहीहंडी मंडळ असतील, मग साईनाथ सेवा समितीसारखे साई मंदिरं असतील, असे विविध मंदिरांच्या मार्फतही अनेक मंडळ सोसायटीच्या मार्फत आपण हा कार्यक्रम करत असतो. जोगेश्वरीत हा 17वा वहिनीसाहेब कार्यक्रम आपण करत आहोत आणि संपूर्ण मुंबईभर हा 26वा कार्यक्रम आपण इथे करत आहोत. या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो भेटतो तो बघून महिला जो आनंद व्यक्त करतात, वर्षभर तो आनंद व्यक्त करत असतात. महिलांचे आम्हाला फीडबॅक येतात की हा वहिनीसाहेब गेम कधी घेणार आहे. कित्येक 200 महिला जे रजिस्ट्रेशन केले त्यातल्या कित्येक महिला अनेक आमच्या गेममध्ये जोगेश्वरीमध्ये जिथे जिथे आपण गेम घेतो तिथे तिथे आहे. सगळ्यात प्रामुख्याने श्यामनगरमध्ये जोगेश्वरीतल्या वेगवेगळ्या विभागातून महिला इथे येऊन कुठल्याही वयाचं बंधन नाही, कुठल्याही जातीपातीचं बंधन नाही, कुठलाही अपंगत्व त्यांचं असेल तरी ते गेम खेळू शकतात. ह्या पद्धतीने गेम डिझाईन केलेले आहेत. कुणालाही त्यांच्या कमतरतेचा अवयव कुठलाही कमी पडतोय असं कुठेही वाटणार नाही, कुठला आजार आपल्यामध्ये येणार असं वाटणार नाही. ते फक्त आणि फक्त आज रामनवमी आणि आंबेडकर जयंती निमित्त आनंद व्यक्त करायला आज इकडे जमलेले आहेत. या गेमसाठी साईनाथ सेवा समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि हा गेम घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्या मार्फत आणि कट्टा बॉईज यांच्या मार्फत आपण आज गेम घेतोय. पण या गेम साईनाथ सेवा समिती आणि कट्टा बॉईजमुळे होतोय, पण या महिला सहभागी झाल्या नसतील तर त्याला शोभा नसती. तर या महिलांचंही आणि साईनाथ सेवा समिती आणि कट्टा बॉईजचं मी मनापासून आभार मानतो. मंडळाच्या प्रथेप्रमाणे सन्मान मूर्ती सौ सुप्रिया अमोल कीर्तीकर यांचा औक्षण होताना